धनी, धनी, पवाट भरलं ना? काय? पवाट भरलं ना? अहो पवाट पवाट. हा. मग वाईच पाणी प्या. धनी, आपला दाम्या आता मोठा झालाय. म्हणतो कसा, मम्मी नाही नाही, मम्मी नाही, आहे मी मोठा झाल्यावर शेतकरी होणार, तुझी आणि डॅडची खूप सेवा करणार. धनी, अहो माझ्याकडे लक्ष द्या की. वाईच बोला की माझ्याशी. बोलत नाहीयेस तर फोटो तरी काढ माझे. नशीब, फोटो तरी काढताय माझे. आलेच मी. धनी, अहो काय करताय? दाम्या बघल ना. अदिती चल. माझं नाव संगी आहे. बरं संगी चल. असं कोण नाव घेतं? जरा प्रेमानं नाव घ्या की. संगी, माझ्या संग इथून चल. चल. कसला आवाज आला? मी केला. तुझ्यातलं प्रेम बघून माझ्यातला वाघ जागा झालाय. चल. आता ग बया, वाईच खूपच रंगात आलाय. बरं संगी, इथून जाताना अशी मोठी मोठी पावलं टाकायची, अशी, आणि असं असं उड्या मारत जायचं. हा चल. चालतंय. बरं चल. चला. मोठी मोठी पावलं टाक. असं उड्या मार. मोठी मोठी पावलं टाक. हा मार, उड्या मार, उड्या मार अशा. हा हा, मोठी मोठी पावलं टाक. मोठी मोठी पावलं टाक. टाक मोठी मोठी पावलं. हा उड्या मार, उड्या मार, उड्या मार, उडी मार, उडी मार. हा. ओ हॅलो, माझ्याकडे काय बघतोय ससा बिबट्यासारखा? नुकसान. तुला फक्त माझं नुकसान करता येतं. ही 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 पानं वाटली त्यांनी. आणि तुला काय गरज होती खरी सोन्याची पानं आणायची? लाखोचं नुकसान झालं माझं. एक्सक्यूज मी, माझाही बिझनेस मध्ये 50% शेअर आहे हे विसरू नकोस. त्यामुळे फक्त तुझंच नुकसान झालंय असं मुळीच दाखवू नकोस. नुकसान झालं ना, आणि तुझ्यामुळे मी इथे अडकून पडलोय. मला जायचं होतं, माझी इम्पॉर्टंट मीटिंग होती, पण बाहेर जाता येत नाही. का तर बाहेर बिबट्या आहे.
तुझ्यामुळे ना माझं फक्त नुकसानच होत आहे. मिलिंद, त्या बिबट्याला मी नाही आणून सोडलेलं इथे, त्यामुळे तुला बाहेर जायचं असेल तर तू जाऊ शकतोस. मग तो तुला बिबट्या भेटू देत किंवा नको भेटू देत, आय डोंट केअर. यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. कारण तुझ्या बरोबर इथे खोलीत राहण्यापेक्षा बाहेर तो बिबट्या परवडला. अरे देन गो, प्लीज गो. आणि तसे तो बिबट्या तुला काहीच करणार नाही, बिकॉज आय नो त्याची चॉईस इतकी बॅड नसेल. हो का? येऊ का? या ना, या. तुमच्यासाठी मस्त गरमागरम नाश्ता आणि चहा आणलाय, घ्या ना खाऊन, बरं वाटेल तुम्हाला. थँक्यू. एकमेकांना भरवा हा छान. तुम्हाला आमच्यात काय नातं आहे ते माहिती नाहीये का? हो तसं माहिती आहे, पण आता बिबट्या आलेला आहे बाहेर, तुम्हाला एकाच खोलीत बसून राहायचंय, तर भांडण्यापेक्षा थोडंसं प्रेमाने वागा एकमेकांशी, प्रेमाने बोला. आणि तुमच्या छान जुन्या आठवणी असतील ना, त्या आठवा. एक बोलू का? लहान तोंडी मोठा घास घेते, पण तुम्ही ना छान रोमॅन्टिक गाणी ऐका. ही बघा, मी तुमच्यासाठी फुलं पण आणली आहेत, वाटलं तर एकमेकांना द्या. हा नाश्ता पण ठेवते, इथे ठेवते. तसं वातावरण खूप छान आहे, पण थोडं सावध राहा. आणि ही का ठीक आहे? बिबट्या जर खोलीत शिरला ना, पलंगावर उभं राहून गोल गोल फिरवायची. उंच गोष्टीला घाबरतो म्हणे बिबट्या. व्हॉट? तो बिबट्या या घरामध्ये येईल, या त्या खोलीमध्ये पण येईल? तसं काही नाही, द्या ती काठी, द्या माझ्याकडे. नाही नाही, नको, राहू दे इथेच. नाना, काय हो, घाबरवतायत का तुम्ही त्यांना? तसं घाबरत नाही येत आई, सावध करतोय. तसा बिबट्या माणसावर अटॅक करेलच असं काही नाही. हा, पण त्याला जर भूक लागलेली असली तर तो काहीही फाडून खाऊ शकतो. तसं ताई, मागच्या वेळी नाना, त्यांना कळालं. चला आपण निघूया, चल. बिबट्यामुळे एकत्र आलात आहे ना, तर घाबरू नका. सगळं काही विसरून जा आणि प्रेम करा एकमेकांवर, म्हणजे अदितीला पण आवडेल ना तसं. आणि हो, काही लागलंच तर मला नक्की सांगा. हा, येते मी. मिलिंद, या सगळ्यांनी आपल्या डिवोर्सला इतकं लाईटली कसं घेतलंय? या सगळ्यांना माहितीच नाहीये अजून. सिद्धू, ए सिद्धू, सिद्धू, अरे उठलास का? आम्ही मिशन मम्मीला सुरुवात केली बघ. हो ना, आणि तुला जर काही नवीन सुचत असेल ना, तर ते पण सांग. आज आपण ते पण ट्राय करूया. पल्लू, दरवाजा उघड. अरे, दरवाजा तर उघडाच आहे, आणि सिद्धू भाऊजी पण दिसत नाहीयेत खोलीत. हो का? ताई, पल्लू. हा आप्पा. हा आप्पा. सिद्धूला पाहिलंस का कुठे? नाही, सिद्धू नाहीये त्याच्या खोलीत. मोठी बाई सांगत होती आदिती पण तिच्या खोलीत नाहीये. हो का? बाहेर तर नाही गेलेत ना? थांब, मीच फोन लावून बघतो. खोलीतून आवाज येतो का ग? हो. आप्पा, त्याचा फोन खोलीतच आहे. अव बाईच उड्या मारा की, खूप गंमत येत होती. आता काही गरज नाहीये. सिडपणा कुठला रोमॅन्स आहे? हे असं जोरजोरात पावलं टाकत जायचं, मग मध्येच उड्या मारायच्या, आणि मग हे असं मागे वळून दगड. अगं काय करतेस? नाही, मागे दगड मारायचा असं सांगत होते, आणि मग अशी मिठी मारायची, आणि मग परत चालायचं. काय म्हणतात काय याला? नाही, काय नाही, चल. ए, सांग ना, आणि लवकर सांग, घरी पण जायचंय आपल्याला. बिबट्या रोमांस
काय बिबट्या रोमॅन्स? हो, बिबट्या रोमांस. अदिती, तुला जो मगाशी आवाज ऐकायला आला होता तो बिबट्याचा होता. काय? तुझ्यापासून 10 फुटांवर गवतामध्ये बिबट्या आला होता. खरंच? हो, खरंच गावात बिबट्या घुसलाय. मला त्या शेतातल्या दादांनी पण सांगितलं. अरे तुला माहित होतं तर सांगायचंच ना मला. मी सुद्धा वेड्यासारखं नाटक करत बसले. तू एवढं सगळं किती प्रेमाने करत होतीस ते मला डिस्टर्ब करायचं नव्हतं, ते स्पॉइल करायचं नव्हतं. किती आनंदात होतीस तू. बिबट्याच्या भीतीने तुझा तो सगळा आनंद हरवला असता. आणि हो, संगी आवडली बरं का मला. आणि तिचं बोलणंही वाईच. काय म्हणालास? वाईच. परत वाईच. असे कसे गेले दोघं बाहेर? मला तर काहीच सुचत नाहीये. आता जे होईल ते होईल. मी जाते त्यांना शोधायला. अगं सुमित्रा, आधीच ते दोघ जण बाहेर गेलेले आहेत. तू अजून कुठे जातेस? तात्या, खूप भीती वाटते हो. अगं भीती आणि काळजी सगळ्यांनाच वाटते, पण मला सांग की तू गेल्यानंतर जास्त काळजी नाही वाटणार का? शांत हो तू. आदिती सुद्धा आहे त्याच्याबरोबर. तिचे आई वडीलही आहे घरात. त्यांना कळलं तर काळजीने त्यांनाही धक्का बसेल. मग त्यांना कोण सावरणार? शांत हो. पण मी म्हणते असं कुणालाही न सांगता गेलेच कसे ते? सांगितलं होतं. हा, मी मगाशी म्हटलं नव्हतं का की कोणीतरी बाहेर गेलंय? तेव्हा हे दोघच होते बहुतेक. आणि अदिती मला बोलली होती की ते दोघं बाहेर जाणार आहेत म्हणून. अरे पण कुठे गेलेत? तेच तर नाही ना आठवत आहे तात्या. घ्या, सांगून सांगून आदितीनं कोणाला सांगितलं तर ना निला का? सिद्धूला आपण मोठ्या बहिणींना सांगायला काय झालं होतं? रत्नाक्का, हा मुद्दा आहे का आता? मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोन केला होता. अजून बिबट्या नाही पकडला गेला. अगो बाई, आप्पा, तू गाडी काढ, आपण शोधू त्यांना. तात्या तुम्ही नको, आम्ही जातो. अहो बापू, तात्या, अहो बाहेर पोलीस थांबलेत. ते आपल्याला जाऊ नाही देणार. मला खरं तर भीती वाटते, पण सिद्धू शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याला नाही काय होणार. हो ना, काळजी तर वाटते. आणि सोबत आदिती देखील आहे. देवा, माझ्या पोरांना सुखरूप ठेव. त्यांनी कधी कोणाचं वाईट केलं नाही. त्यांचं पण वाईट नको होऊ देऊ. त्यांच्यावरचं संकट माझ्यावर येऊ दे. त्यांना सुखरूप ठेव. बघितलं पल्लू काकी, बिबट्या सिर्फ दहशत फैलाता है, प्यार नहीं. आम्हाला कुणाला कळायच्या आतच ते दोघेही बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनी कुठले कपडे घातलेत काय कुणालाच माहित नाही इथे. हा हा, पण माझी तुम्हाला एक विनंती आहे. प्लीज मला तुम्ही बाहेर जायची परवानगी द्या. ओके, ठीक आहे. काय झालं? काही टेन्शन आहे का? नाही, काही नाही. तसं तुमच्यापासून लपवणं मला पटत नाहीये. नाही, मग तुम्ही स्पष्ट बोलू शकता. काही झालंय का? नाही नाही, आदिती. आदिती? काय झालं आदितीला? नाही नाही, झालं काही नाही आहे. मग तुम्ही
आम्ही किती काळजी करत होतो माहितीये. सिद्धू आदिती अरे कुठे गेला होता? किती भीती वाटली आम्हाला. आणि फोन का नाही नेले सोबत? तुम्हाला दोघांना काही झालं तर नाही ना? अरे गावात बिबट्या शिरलाय. हो, घराच्या बाहेर पडल्यावर कळलं मला. आदिती बेटा, ग ह्या भागामध्ये बिबट्या फिरतोय आणि तू बाहेर गेली होतीस? आदिती बेटा, काय झालं? आदिती काय झालं बेटा? एनिथिंग रॉंग विथ यू? हे आदिती बेटा, काय झालं? अरे बोल. डॅड, मी खूप लकी आहे की मला सिड सारखा नवरा मिळालाय. माझ्यासाठी तो जीव सुद्धा देऊ शकतो याची खात्री पटली आहे मला आज. पण माझी एक तक्रार आहे सिड बद्दल. तुम्ही माझ्यासाठी इतकं काही करता, म्हणून मग मी पण ठरवते की तुमच्यासाठी काहीतरी करायला हवं, खूप प्रेम करायला हवं. पण हा मला प्रेमाच्या बाबतीत जिंकूच देत नाही. त्या दिवशी सुद्धा मी धपाटे बनवले ह्याच्यासाठी, खूप तिखट झाले होते, पण तरी सुद्धा माझ्या प्रेमासाठी खाल्ले त्याने. जिंकला तो. आज सुद्धा ठरवलं कुठेतरी छान बाहेर जायचं. आज काहीतरी करणार होते मी ह्याच्यासाठी, पण हा जिंकूच देत नाही मला प्रेमात. आज सुद्धा याचंच प्रेम जिंकलं. माझ्या मागे बिबट्या हे कळूच दिलं नाही याने मला. मला न घाबरवता, मला काहीही न सांगता सोडवलं यातून. सेठ कधीच प्रेमाचं प्रदर्शन करत नाही, कुठलाच आव आणत नाही. इतक्या साधेपणानं कसं रे करायचं प्रेम? सेठ, तुझ्यात हा साधेपणा या सगळ्यांमुळे आलाय. एवढा साधा चांगला मुलगा, एवढी चांगली फॅमिली मला कुठेच मिळू शकत नाही. सिद्धू, खूप छान काम केलंस बघ तू. पोरीला सुखरूप घरी घेऊन आलास. मी म्हणाली होती ना, बिबटे सिर्फ दहशत ही नहीं फैलाता, प्यार भी पैदा कर सकता है. सिद्धार्थ, थँक्स. तू माझ्या आदितीला वाचवलंस. थँक्स. थँक्स काय म्हणता? आदिती आता माझी पण जबाबदारी आहे. मिलिंद, आय नीड यू. बिबट्या शिरलाय खोलीत. काकू घाबरली, काकू घाबरली, काकू घाबरली. मिलिंद, त्या मुलाला समजाव. दुमण्या, थांब, तुला आता हँगरनेच फोडते मी. थांब, पळू नको. आणि जाऊ दे. मॉम, तुला कळतंय का तू किती वर्षांनी डॅडला अशी मिठी मारली आहेस?